तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली गावामध्ये पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, कारण सकाळपासून पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधली माती, त्याचबरोबर स्वामी चिंचोली गावामधली जवळपास 10 घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। इथे आपल्याबरोबर स्थानिक रहिवासी आहेत, आपण त्यांना जाणून घेणार आहोत काय नक्की सकाळपासून तालुक्यामधली परिस्थिती आहे, किती तास झाला पाऊस पडतोय, साधारणतः किती नुकसान झालेलं असतं? साहेब, सकाळपासून पावसाची संततधार चालू आहे आणि या पावसाच्या संततधारेमुळे की पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढत चाललेला आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की पुणे सोलापूर हायवेवरून गावामध्ये येणारा रस्ता, गावातील शेकवस्ती गुणवरी वस्ती रस्ते पूर्ण बंद झालेले आहेत। गावामधील नागरिकांच्या घरं पाण्याखाली गेलेले आहेत, काही घरं कोसळलेली इथं, गव्हाचे गहू पोती, धान्याची पोती इथं तर पाण्यामध्ये भिजलेली इथं। स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि तलाठी कार्यालय सर्व पाण्यामध्ये गेलेले आहे। त्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि सर्वांना सूचना दिल्या की बाबा अशाची माहिती नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। नागरिकांना मलिनाथ मठ या ठिकाणी पोच केलेला आहे। आता काय स्थिती आहे? अजूनही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले शक्यता नाकारता येत नाही। शेतामधली माती सुद्धा राहिलेली नाही, काय 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 नुकसान झालं? कांद्याचं ह्याचं नुकसान झालंय भरपूर पाण्यामुळे। किती तास झाला पाऊस पडतो? पाऊस 7-8 तास झालं। बाबा आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारू। बाबा, किती पाऊस झालाय सकाळपासून? पाऊस भरपूर झालाय सकाळपासून। बर, काय सगळं नुकसान झालंय? हा झालंय। बर, काय काय किती जणांची घरं पाण्यात आहे? 7-10 जणांची आहेत की। आहेत काय? त्यांना हलवलं का दुसरीकडे? हा। बर, आता काय धोका वाटतोय का, भीती आहे का काय? आता कमी झालंय जरा पाणी। हा। बर, म्हणजे पाण्याचा प्रवाह जास्त आहे? हा, पाऊस झाल्यावर अनेक वाढणार पाणी। बर, आता काय शेतातलं काय राहिलंय का नाही आता पाण्यानं? काय नाही राहिलं, वाहून गेले। वाहून गेले? हा। आपण पाहतोय की इथले स्थानिक रहिवासी सांगतायत की पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती झालेला होता। तुमची ट्रक पाण्याखाली आहे, किती तास झालं ट्रक पाण्याखाली? दुपारपासून पाण्याखाली आहे। बर, काय इंजिन मध्ये पाणी सुद्धा गेलं असण्याची शक्यता नाकारता येत? हो, इंजिन मध्ये पाणी गेलंय ना। बर, किती पाणी होतं तरी साधारणतः? ट्रक पूर्णतः बुडली होती? अर्धी बुडलेली। अर्धी बुडली, अजूनही तशीच आहे? अजूनही तशीच आहे। सर, पुणे सोलापूर महामार्गावरती जो काही प्रवाह होता तर रस्त्याचं राष्ट्रीय महामार्ग आहे, तेथील लोकांनी काय केलं होतं की आपला व्यवसाय चालण्यासाठी पूर्णपणे रस्त्याचे जे साईडपट्टी आहे पूर्णपणे बंद केल्यामुळं पाणी हे वाहून न जाता पाणी तुंबल्यामुळं काय झालं की रस्त्याच्या इनो वगैरे वाहून गेलेल्या आणि त्यामुळे काय झालं की या सर्व मुलं गावातील हे सर्व 25-30 तरुण मुलं होते। या सर्व तरुण मुलांच्या सहकार्याने आम्ही ट्रॅफिक पूर्णपणे मोकळं केलेलं आहे आणि आता ट्रॅफिक म्हणजे सुरळीत झालेले पूर्णपणे। आणि 3 तास 4 तास ट्रॅफिक होतं साहेब। आपण पाहतोय की जवळपास 3 ते 4 तास पुणे सोलापूर महामार्गावरती जे आहेत ती वाहतूक कोंडी जी आहे। हा, बोला। उमेश वाल्यांचं रान वाहून गेलं, अर्धा एकर क्षेत्र वाहून गेलेलं आहे, काळी माती भरली होती। तुमचं काय काय नुकसान? किती अण्णा गायकवाड, पाणी भरपूर आहे, पाण्याचा विषय नाही काय। एनवा बुडली, रस्ता सगळा ट्रॅफिक जाम झाले। मला इकडून पुण्यापासून उपसटी पुण्यापासून सगळीकडून फोन आले काय। शिवाजी बंगचा फोन आता, निमगाव केतकीवरनू लोणी काळभोरचा बी फोन आलता काय। पण ह्यांचं नुकसान झालंय मोठं, म्हणजे शेतात काय राहिलंच नाही। हा, ह्यांचं नुकसान झालंय ह्यांचं। आपण पाहतोय की ही सगळी इथली परिस्थिती आहे आणि स्थानिकांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। त्यामुळे दौंड तालुक्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे पूरस्थिती जी आहे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, दौंड, पुणे। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।